नमस्कार. मी इथे 1 कप एवढे मक्याचे दाणे घेतलेत. आपल्याला मक्याचे दाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे. त्यामध्ये आपल्याला 1 हिरवी मिरची, अर्धा चमचा जिरं, अर्धा इंच आलं आपल्याला मिक्सरला पाणी न घालताच फिरवून घ्यायचंय. मिक्सर चालू बंद करत दरदरीत असं आपल्याला हे फिरवून घ्यायचंय. बारीक पेस्ट करायची नाही. तुम्ही इथे बघू शकता मी मिक्सर चालू बंद करत मिक्सरला दरदरीत असे मक्याचे दाणे फिरवून घेतलेले आहेत. असेच आपल्याला पाहिजे. थोडा मका असा दिसला पाहिजे. आपण ह्या मक्याचे भजी करत आहोत. त्यामध्ये आपल्याला उभा पातळ लांब असा मी कांदा चिरून घेतलाय, तो घालून घेतलाय. कांदा इथे तुम्ही बारीकही चिरू शकता किंवा असा पातळ जर उभा चिरून घातला तर भजी एकदम कुरकुरीत असे तयार होतात. ह्यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, 2 चमचे कोथिंबीर घालून घेतले. मका आपण दरदरीत असा मिक्सरला फिरवलेला आहे, त्यामुळे भजी घालताना पिठाला त्या बाइंडिंग यावी त्यासाठी आपण इथे 4 चमचे तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर त्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर घातलं तरी सुद्धा चालेल. इथे आता तांदळाचं पीठ घालून आपण छान मिक्स करून घेतले. तेल आपण चांगलं कडकडीत असं गरम करून घेतलंय. गॅस आपल्याला लो टू मीडियम ठेवूनच भजी घालून घ्यायची आहे. तुमच्याकडे लहान मोठी जशी असेल त्यानुसार तुम्ही कमी जास्त भजी घालून घेऊ शकता. भजी आपले एका साईडने छान सोनेरी रंगावरती तळून झाले की आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा ते तळायचे आहे. भजी आपल्याला छान कुरकुरीत असे तळून घ्यायचे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये 7 दिवसाचे 7 भजीचे प्रकार करत आहोत. तेही अजिबात सोड्याचा वापर न करता मार्केट सारखे चवीला कुरकुरीत असे आपण भजी करणार आहोत. इथे आपण मक्याचे छान एकाच रंगावरती कुरकुरीत होईपर्यंत आवाजावरूनच भजी तळून घेतले. तुम्ही आवाज ऐकलाच असेल. मका भजीवर दिसत आहे, त्यामुळे भजी दिसायला आणि खायला सुद्धा अप्रतिम लागतात. आपण जेव्हा डाळ भजी करतो तेव्हा ती डाळ जशी भजीवर वड्यावर दिसते, त्यामुळे ते भजी किंवा ते वडे दिसायला आणि खायला छान लागतात. तसेच हे मक्याचे भजी सुद्धा मका दरदरीत फिरवल्यामुळे खायला सुद्धा टेस्टी लागतात आणि दिसायला छान दिसतात.